ओम शांती. 20 रुपयाच्या साहित्यातून म्हणजे आपण 15 रुपयाची लोकर आणि 3-4 रुपयाचा आपण हेअर रबर बँड यूज करून आपण केसांसाठी अतिशय सुंदर असे रबर बँड कमी किमतीत बनवू शकतो. इथे मी पीच कलरचा लोकरीचा कलर वापरला आहे. तुम्हाला आवडेल त्या रंगाचा कलर तुम्ही यूज करू शकतो. ओसवाल कंपनीचे आहे. सीझर घेतली, हेअर रबर बँड घेतले ब्लॅक कलरचे आणि इथे मी 2.5 mm हुक यूज केलेला आहे. तुम्हाला जे पण रबर बँड भेटले, कोणत्याही कलरचा भेटला तरी तुम्ही यूज करू शकता. इथे तुम्हाला रबर बँडच्या साईजमध्ये पण चेंज करू शकता. फक्त तुम्हाला जे स्टिचेस मी वापरले आहे ते स्टिचेस तुम्ही कोणत्याही रबर बँडला यूज करू शकता. चला आता शिकूया. इथे मी आधी तुम्हाला सांगते की आपण जो लोकरीचा धागा आहे तो आधी आपण आपल्या अंगठ्याजवळच्या बोटाच्या वरतून घ्यायचा आहे आणि मग अंगठा आणि मधल्या बोटामध्ये पकडून हुकला दोन्ही बोटांच्या मधून टाकून वरच्या साईडनी घ्यायचं आहे आणि हुक ट्विस्ट करायचं आहे, म्हणजे खाली गोल फिरून घ्यायचं आहे आणि लूपमधून हुक आणि लोकर ओढून घ्यायची आहे. आता इथे आपण अंगठ्यामध्ये लूप पकडून ठेवायचा हुकसहित, रबर बँड घ्यायचा आहे आणि मधल्या साईडने आपल्याला हुक टाकायचा आहे. एका हातामध्ये रबर बँड आणि लोकरीचा लास्टचं टोक आपण पकडून ठेवायचं आहे. इथे आपण पहिले सिंगल क्रोशाने पॅक करून घेऊया आपण रबर बँडला आणि नेक्स्ट आपल्याला हाफ डबल क्रोशेने वर्क करायचं आहे, म्हणजे काम करायचं आहे. हुकवरती आपण लोकर घेतली, हुक आता तिन्ही लूपमधून आपण लोकर ओढून घेऊया. असं आपल्याला पूर्ण कंप्लीट करून घ्यायचं आहे हेअर बँडला. पूर्ण सर्कल आपल्याला हाफ डबल क्रोशानेच कंप्लीट करायचं आहे. तुम्हाला जर एकदम दाट असं हाफ डबल क्रोशाचं वर्क करायचं असेल तर करू शकता. जर थोडं सैल ठेवून करायचं असेल तसंही तुम्ही स्टिचेस कमी जास्त करू शकतात हाफ डबल क्रोशाचे. आणि आपला हा जो लोकरीचा धागा आहे तो पण हाफ डबल क्रोशामध्ये आपण लपवत जायचा आहे, म्हणजे हाईड करत जायचं आहे. तुम्ही जर इथे क्रोशाचं जे हुक आहे ते 1.75 mm वापरलं तर अजून थोडंसं जी वीण येते, स्टिच येते, ती अजून बारीक येते आणि आपण जेवढा मोठा हुक वापरतो तसे त्याची स्टिचेसची साईज मोठी दिसते. चला तर लास्टला आपण आता कंप्लीट झाल्यावरती स्लिप स्टिच घ्यायची आहे. जिथे आपण स्टार्टिंगला सिंगल क्रोशा घेतला होता तिथेच आपण स्लिप स्टिच घ्यायची आहे. आता इथे वरती ऑप्शनल आहे, जर तुम्हाला सिंगल क्रोशा 1 चेन घेऊन सिंगल क्रोशा पूर्ण सर्कलला तुम्ही करू शकता. इथे मी पूर्ण सर्कल हा सिंगल क्रोशाचं वर्क करणार आहे, म्हणजे सिंगल क्रोशाने काम करणार आहे. प्रत्येक स्टिचमध्ये मी सिंगल क्रोशा घेत आहे. तर हे आपलं कंप्लीट झालं, संपूर्ण सिंगल क्रोशा. स्टार्टिंगमध्ये आपण जिथे चेन घेतली होती तिथेच आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे.
हे बघा कंप्लीट झाल्यानंतर लास्टला इथे मी स्लिप स्टिच घेत आहे. जिथे स्टार्ट केलं होतं तिथेच आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची. आता आपण 1 चेन घेतल्यानंतर वरती 7 चेन बनवायचे आहे आपल्याला. 2 3 4 5 6 किंवा 7 चेन पण घेतल्या तरी चालेल तुम्ही. जर 7 चेन घेतल्या तर 4 नंबरच्या 3 चेन स्किप करून चौथ्या नंबरच्या चेनमध्ये आपल्याला वर्क करायचे आहे. आणि जर तुम्हाला 6 चेन घ्यायचे असेल तर 3 नंबरच्या चेनवरती आपल्याला वर्क करायचं आहे. इथे मी 7 चेन घेऊन चौथ्या नंबरच्या चेनवरती वर्क करणार आहे. डबल क्रोशा करायचा आहे आपल्याला इथे. आता आपल्याला दुसरा डबल क्रोशा घ्यायचा आहे. सेम स्टिचमध्येच आपल्याला सेम साखळीमध्येच डबल क्रोशा घ्यायचा आहे. आता पुन्हा आपल्याला 2 चेन घ्यायच्या आहेत. 1 2 सेम टिचमध्ये आपण स्लिप स्टिच घेणार आहोत. एक पाकळी तयार झाली. आता आपण दुसरी पाकळी घेताना पण 2 चेन घ्यायच्या आहेत. परत 2 डबल क्रोशा करायचे आपल्याला. सेम स्टिचमध्ये सेम साखळीत आपल्याला डबल क्रोशा करायचा आहे. म्हणजे आपल्या त्या एकूण 3 डबल क्रोशे तयार होतात. आणि लास्टची चेन घेऊन जिथे आपण स्लिप स्टिच देतो तो पण एक चौथा डबल क्रोशा होतो. म्हणजे आपली ही पाकळी पूर्णपणे 4 डबल क्रोशाची होते आणि एकूण आपल्याला 5 पाकळ्या बनवायच्या आहेत. चला तर आपण इथे स्लिप स्टिच घेऊया. 1 2 चेन घेतल्या. परत डबल क्रोशा. लोकर घेताना जर आपला बोट सैल झाला, म्हणजे जो आपलं जे आपण बोटांचं जे आपलं टेन्शन असतं किंवा जे आपण बोटांनी टाईटनेस किंवा सैल सोडतो लोकरला, तेव्हा इथे आपल्याकडनं हूक निघून जातो बऱ्याचदा लोकरीमधून किंवा लोकर टाईट होऊन जाते. हे काही काही सरावाने आपण प्रॅक्टिस करून ॲटोमॅटिक आपण आपल्या हातांचं जजमेंट हे लोकरीवरती ठेवायचं असतं, लोकर आणि सुईच्या. बघा कधी कधी असं काही नसतं की आपल्याकडनं मिस्टेक होणार नाही. प्रत्येक क्रोशा आर्टिस्ट असतो त्याच्याकडनं थोडी तरी मिस्टेक होतच असते. म्हणून जे नवीन शिकणारे आहेत त्यांनी कधीच घाबरून जायचं नाही की मला तर इथे जमत नाही वगैरे असं. प्रॅक्टिसने सर्वांना व्यवस्थित जमतं. आणि किती पण प्रोफेशनल असेल तरी पण स्टिचेस घेताना बोटातून किंवा हूक लोकरीतून टाकताना मिस्टेक होतच राहतात. त्याच्यामुळे जे पण बिगिनर्स असतील त्यांनी होप सोडायच्या नाही आणि खूप प्रॅक्टिस करून व्यवस्थित आपण शिकून घ्यायचं आहे. लास्टची ही आपली 5 नंबरची पाकळी पण तयार झाली आहे. परत 2 चेन घेऊन स्लिप स्टिच घ्यायची आहे.
आता आपण 5 पाकळ्या पूर्ण झाल्या. 1 2 3 4 चेन घ्यायच्या आहेत. आणि आपल्याला इथे 2 चेन स्किप करायचे आहे. म्हणजे 2 चेन सोडून तिसऱ्या चेनमध्ये आपल्याला वर्क करायचं आहे, म्हणजे काम करायचं आहे. तिथे आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे. इथे आपण 7 चेन बनवून घेऊ. 7 किंवा 6 चेन बनवून घेऊ शकता. तुम्हाला साईज लहान मोठी ठेवायची असेल त्याच्यावर डिपेंड तुम्ही चेन कमी जास्त करू शकता. इथे मी 7 चेन घेतल्या आहे आणि चौथ्या नंबरच्या चेनमध्ये वर्क करणार आहे. आधी आपण एक पाकळी बनवून घेतली, डबल क्रोशा घेतले, 2 डबल क्रोशा करून पुन्हा 2 चेन घ्यायच्या आहेत. स्लिप स्टिच, 2 चेन, स्लिप स्टिच घेतल्यानंतर 2 चेन, मग 2 डबल क्रोशे, टू चेन, स्लिप स्टिच घ्यायची पुन्हा, सेम रिपीट आपल्याला करायचं आहे. 5 पाकळ्या पूर्ण बनवून घ्यायच्या आहेत आपल्याला. 2 चेन, 2 डबल क्रोशा, 2 चेन, स्लिप स्टिच असं करून आपल्याला 5ही पाकळ्या पूर्ण करून घ्यायच्या आहेत. एक एक पाकळी झाली का ती थोडी साईडला सरकत जायची. हे रबर बँड बनवायला खूप सोपं आहे. तर आपण लास्ट पाकळी बनवून घेऊया. स्लिप स्टिच करून घेतल्यानंतर पुन्हा आपल्याला 4 चेन घ्यायचे असतात आणि नेक्स्ट 3 चेन स्किप करून पुन्हा मग आपल्याला 7 चेन घ्यायची, स्लिप स्टिच घेऊन 7 चेन घ्यायचे असतात. सेम सर्व संपूर्ण आपण रबर बँड ह्याच पद्धतीने बनवायचं आहे. रिपीट हीच प्रोसेस आपल्याला पूर्ण सर्कलला करायची आहे. आता इथे 4 चेन घेतल्यानंतर 2 चेन स्किप करून तिसऱ्या नंबरच्या चेनवरती आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे. स्लिप स्टिच घेतल्यानंतर पुन्हा आपल्याला 7 चेन घ्यायचे आहेत. आणि जसं पहिले फुलं बनवले सेम रिपीट तसेच फ्लावर आपल्याला बनवायचे आहेत. या पद्धतीचे फ्लावर बनून तयार होतात. पूर्ण सर्कल आता असंच आपण ह्या फ्लावरने कंप्लीट करायचं आहे. हे बघा इथे कंप्लीट झाल्यानंतर हे असं दिसतं आणि लास्टला आपल्याला पुन्हा
2 चेन स्किप करून तिसऱ्या नंबरच्या चेनवरती स्लिप स्टिच घ्यायची आहे. वन चेन आणि यार्न कट करून घ्यायची. यार्न कट झाल्यानंतर लोकर व्यवस्थित हाईड करायची आहे. अतिशय सोपं असं हे रबर बँड आहे. हाईड केल्यानंतर जर लोकर वरती दिसत असेल तर तुम्ही तिला कट पण करू शकता उरलेल्या लोकरीला. व्यवस्थित पाकळ्या सेट करून घ्यायच्या. मी आधीच व्हाईट कलरचं हे रबर बँड बनवून ठेवले. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा. थँक्यू. ओम शांती.